च्या बाबाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्याच्या उभायनगरमधल्या आश्रमावर छापा टाकण्यात आलेला आहे। स्वतःला देवाचं रूप आहे असं सांगून त्यांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केलेले होते। या मिश्रा बाबाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेले आहे। मिश्रा बाबा याच्यासह 6 महिला आणि काही जण पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। पुण्यातील उभायनगर परिसरातील एका जमिनीखाली असलेल्या भुयार सदृश घरामध्ये या मिश्रा बाबाचा आश्रम सुरू होता। मिश्रा बाबाच्या विरोधात एका पीडित महिलेनं पोलिसात तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, अखेर मिश्रा बाबाच्या मुसक्या वळल्या आहेत। राघवी, खरं तर अत्यंत सगळा धक्कादायक प्रकार पुण्याजवळील वाघोली इथं हा सुरू होता। खरं तर एक आश्रम होतं जे भुयारी सदृश आश्रम होता आणि या आश्रमामध्ये अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार सुरू होते। एका महिलेनं पोलिसांकडे तक्रार दिली लैंगिक अत्याचाराची आणि या अत्याचाराच्या तक्रारीनंतर काल मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांची इथं मोठी छापेमारी सुरू आहे। साधारण 100 पेक्षा अधिकचे पोलीस जे आहेत या सगळ्या आश्रमावरती छापेमारी करत आहेत। मुळात परप्रांतीय असलेला हा मिश्रा बाबा स्वतःला देवाचा अवतार सांगत होता आणि या बाबाने अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येत आहे। या बाबानं स्वतः मी देवाचा अवतार आहे, माझ्याशिवाय तुम्हाला भलं कोणी करू शकत नाही असं सांगून हा आश्रम चालवत होता। या आश्रमामध्ये अनेक महिला सुद्धा आढळलेल्या आहेत, काही साक्षीदार सुद्धा त्या ठिकाणी आढळलेले आहेत। पुणे पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं। पुणे पोलिसांचे 4 IPS अधिकारी या सगळ्या मोहिमेमध्ये होते। पोलिसांचं 100 पेक्षा अधिक पोलिसांचं पथक जे आहे ते पुण्याजवळील वाघोली रस्त्यावर असलेल्या उभाळेनगर या ठिकाणी काल रात्री मध्यरात्री पोहोचलं। त्यानंतर पोलिसांनी मोठी छापेमारी जी आहे ती सुरू केली। मिश्रा बाबा खरं तर हा अत्यंत क्रूर असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक महिलांचं त्यांनी शोषण केलेलं आहे। एक तक्रार जी आहे ती पोलिसांना दाखल झाली आणि या एका तक्रारीवरून पोलिसांनी इतकी मोठी कारवाई केलेली आहे। अक्षरशः जमिनीमध्ये भुयार सुरू होता आणि या भुयारामध्ये मिश्रा बाबाचा हा सगळा आश्रम सुरू होता। सेक्स स्कॅन्डल सुद्धा आतमध्ये सुरू होतं। खरातपेक्षा मोठा भयानक हा बाबा असल्याचं सांगितलं जात आहे। पुणे पोलिसांची अद्याप कारवाई सुरू आहे। राघवी, अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।